स्नेहनील स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरला जे टेलिग्रामचं चॅनल आहे यावरती खूप विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि सर्व विद्यार्थी विचारणा करत आहेत, सर नाशिकची ऍड कधी येणार आहे, सर संभाजीनगरची कधी येणार आहे. या सर्व जाहिराती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मी वारंवार सांगू इच्छितो की ह्या फक्त 2 दिवसासाठी ठेवत आहेत आणि त्यात तो वेळ सुद्धा जात आहे. माझ्यापर्यंत जेवढे माझे मित्र इकडे तिकडे जॉबला आहेत त्या सर्व मित्रांकडनं मी माहिती काढून घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्याच्या संदर्भात अजूनपर्यंत काही जाहिराती आल्या नाहीत. आणि आपल्याला हे माहिती आहे की शिक्षक संघटना आणि इतर जे संघटना आहेत आणि पालक वर्ग आहे या सर्व संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी. कारण आपण सर्व डीएड बीएड झालेले जे विद्यार्थी आहोत, ह्या सर्व डीएड बीएड विद्यार्थीवरती म्हणजे कंत्राटी भरतीनं फक्त 1-1 वर्षाने हा जॉब न मिळता हा कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी. या संदर्भात शिक्षक संघटना आणि सर्वांच्या वतीनं 25 तारखेला संपूर्ण शाळा बंद असं आंदोलन होणार आहे. हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्व म्हणजे मी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वजण याच्या विरोधात आहोत. परंतु हे जर तुम्हाला 1 वर्षासाठी जर जॉब मिळत जरी असेल तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे काम आपण करतो आहे आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत आहोत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संभाजीनगरच्या संदर्भातील परिपत्रक आणि बीएडच्या संदर्भातील परिपत्रक याबद्दल मी बोलणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे खरी माहिती आहे हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या युट्यूबला आणि आपल्या या चॅनलला आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा उत्तर आणि बाकी जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणासंदर्भातील कोणतीही फी संदर्भातील कोणतीही माहिती, स्कॉलरशिप संदर्भातील कोणतीही माहिती, कॅप राऊंड असो, कॉलेज अलॉटमेंट असो, या संदर्भातील सर्व माहिती आपण या आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनलला आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, संभाजीनगर शिक्षण विभागाला मी फोन केला असता आपल्याला सर्व माहिती आणि मित्रांना सुद्धा विचारले असता. परिपत्रक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक अजूनपर्यंत निघालेलं नाहीये. कोणतं परिपत्रक? जे डीएड बीएड कंत्राटी भरतीचं. परंतु जे मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणचं जे आहे हे परिपत्रक मात्र आलेलं आहे. त्याची जॉईनिंगची जी तारीख आहे आणि विद्यार्थ्यांची जे डॉक्युमेंट कलेक्ट करायची जी तारीख आहे, पंचायत समितीला त्यांनी परिपत्रक सुद्धा पाठवलेले आहेत आणि अर्ज सुद्धा पाठवलेले आहेत. तर ते 26 तारखेपर्यंत जॉईन करून घेणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेला असेल ते तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही तिथल्या पंचायत समितीला तुम्ही जाऊन भेटू शकता आणि त्याचं जाहिरातीचं त्यांनी हे काढलेलं आहे की जॉईनिंग लेटर कधी. परिपत्रक वाचून दाखवते मी तुम्हाला. विषय मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत कार्यवाही करण्याबाबत त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे आणि हे जॉईनिंग 24 ते 26 तारखेपर्यंत जॉईन करून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, असं त्यांनी दिलेलं आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आपल्या चॅनलला टाकणार आहे. सर्व परिपत्रक आपण टाकणार आहे. युवा कौशल्य योजनेचं, मुख्यमंत्री कौशल्य योजना, नंतर हे परिपत्रक जॉईनिंगचं आणि संभाजीनगरचं जे काही यादी आलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं संभाजीनगरमध्ये सिलेक्शन झालेलं आहे युवा प्रशिक्षण अंतर्गत जे 6 महिन्यासाठी, त्यांचे सुद्धा मी यादी टाकतोय. आणि बीडचं सुद्धा परिपत्रक मी तुम्हाला टाकतोय. बीडचं पण सेम परिपत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते तिन्ही परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकवतो. आपण जर आपल्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर आपण त्या टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली दिली आहे. या टेलिग्रामच्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत, म्हणजे नाशिक जिल्ह्याचं असो, नाशिक जिल्ह्याचं 2 ते 3 दिवसात येणार आहे हे नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मी नाशिकच्या जिल्हा परिषदच्या संदर्भाने विचारलं तर त्यांनी सांगितलं की 2 ते 3 दिवसात येईल असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत अजून माहिती अप्राप्त आहे, आपल्याला माहिती मिळाली नाही. परंतु इतर जे कोल्हापूरच्या संदर्भात पण 2-3 दिवसात आपल्याला येईल. सोलापूरच्या संदर्भातही 2-3 दिवसांमध्ये ते परिपत्रक येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जर सोलापूर किंवा कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर कोणी असेल तर प्राथमिक विभागाला नक्कीच त्यांना भेट द्यायला लावा. आणि परिपत्रक जर निघलं असेल तर परिपत्रकाचं PDF बनवून तुम्ही आपल्या स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग चॅनलवरती सुद्धा टाकू शकता. कारण यामुळे बाकी इतर विद्यार्थ्यांचं जे काय त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. नागपूरच्या परिपत्रकाच्या संदर्भात सांगू इच्छितो. कंत्राटी भरती संदर्भातील नागपूरची 20 तारीख त्यांनी ठेवलेली होती लास्ट डेट. परंतु आणि 23 तारखेला जे आहे ते पूर्ण छाननी होऊन ते जिल्हा परिषदला पंचायत समितीच्या माध्यमातून ते डॉक्युमेंट पाठवणार होते आणि यादी सुद्धा पाठवणार होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज 23 तारीख आहे, आज भेट दिली असता असं माहित झालं की आजही त्यांनी फॉर्म घेतलेले आहे. या आजच्या आज म्हणजे आज ते उद्या
ते पूर्ण लिस्ट आणि याद्या सर्व झेडपीला पाठवणार आहेत आणि त्यानुसार ते कार्यवाही करणार आहेत. याच्या 2 ते 3 दिवसात मध्ये ही यादीचे म्हणजे याची लिस्ट सुद्धा लागणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या संदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा आणि भंडारा जिल्ह्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलं आहे की त्याची यादी येईल, म्हणजे याचे परिपत्रक निघतील, अजून काही त्याची गॅरंटी नाही. यासारख्या अपडेट करिता विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी भरती असो की इतर जी भरती असो, याच्या संदर्भातील माहिती करिता आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.